Good morning children. Now we are going to see remaining part of this lesson, food and nutrition. You have seen what a wide variety there is in our foodstuffs. आपण पाहिलेल्या आपल्या जेवणामध्ये किती प्रकारच्या व्हरायटी असतात. वी यूज डिफरंट फूडस्टफ्स फॉर डिफरंट पर्पजेस. तर आपण जेवण तयार करण्यासाठी वेगवेगळे फूडस्टफ्स वापरतो. वी यूज मिल्क टू गेट बटर. दुधाचा वापर आपण तूप बनवण्यासाठी करतो. वी गेट फ्लोअर्स फ्रॉम ज्वार. ज्वारीपासून आपल्याला पीठ मिळतं. बाजरा टू मेक भाकरीज. बाजरीपासून आपण भाकरी बनवतो. टू ॲड अ सोअर टेस्ट वी मे यूज लेमन्स ऑर टॅमरिन ऑर रॉ मँगोज. आंबट टेस्ट येण्यासाठी आपण काय करतो, लेमनचा वापर किंवा चिंचेचा, आणि कधीकधी आंबट कैरीचाही वापर करतो. When making sweets, we use either sugar or jaggery, which we get from sugarcane. आणि एखादा पदार्थ गोड करायचा असेल तर आपण कशाचा वापर करतो, साखर किंवा गुळाचा. Just as there is variety in the food stuff we use, there are differences in people's likes and dislikes. जशा आपल्या जेवणामध्ये वेगळ्या प्रकारची विविधता, जसं लोकांना काही पदार्थ आवडतात, काही आवडत नाही. वी टेंड टू ईट द आयटेम्स वी लाईक अगेन अँड अगेन. आणि आपण काय करतो, जे पदार्थ आपल्याला आवडतात तेच आपण परत परत खातो. वी ऑल्सो टेंड टू ऑलवेज अवॉइड व्हॉट वी डोंट लाईक. आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, जे पदार्थ आवडत नाही ते खातच नाही. हाऊएव्हर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू इन्शुअर दॅट द फूड रिलेटेड नीड्स ऑफ आवर बॉडी आर ऑल बीइंग मेड. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक ज्या ज्या पदार्थातून मिळतात ते सगळे आपल्याला खाल्ले पाहिजेत. द फूड कन्स्टिट्युएंट्स दॅट मीट द डिफरंट नीड्स ऑफ आवर बॉडी आर प्रेझेंट इन ऑल आवर फूडस्टफ्स इन व्हेरिंग क्वांटिटीज. आपण जे काही फूडस्टफ्स बनवतो तर ते वेगवेगळ्या क्वांटिटीजमध्ये असतं. सम ऑफ दीज कन्स्टिट्युएंट्स गिव्ह आवर बॉडी द एनर्जी इट नीड्स. यातले काही कन्स्टिट्युएंट्स आपल्या बॉडीला काय करतात, एनर्जी देतात. वी वर्क प्ले ऑल डे लाँग. आपण दिवसभर खेळत असतो. ऑल्सो वर्क लाईक रिस्पिरेशन, डायजेशन ऑफ फूड गोज ऑर इनसाइड आवर बॉडी. द बॉडी नीड्स एनर्जी फॉर ऑल दिस वर्क. जेव्हा आपण श्वास घेतो किंवा अन्नाचं पचन करतो तर हे करण्यासाठी आपल्या शरीराला कशाची गरज लागते, एनर्जीची. आणि ही सगळी एनर्जी आपण काम करण्यासाठी वापरतो. सम कन्स्टिट्युएंट्स हेल्प आवर बॉडी टू ग्रो. काही घटक असे आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते. They also help to repair and wear and tear of our body that takes place in everyday work. जे काय आपल्या शरीराची झीज झालेली असते ते भरून काढण्यासाठी याचा वापर होतो. सम फूड कन्स्टिट्युएंट हेल्प टू नरिश आवर बॉडी. काही फूड कन्स्टिट्युएंट आपल्या बॉडीचं पोषण करतात. दे हेल्प टू क्रिएट सबस्टन्सेस दॅट गिव्ह एनर्जी टू आवर बॉडी. ते काय करतात की आपल्या शरीरामध्ये एनर्जी स्टोअर करतात. सम फूड कन्स्टिट्युएंट्स आर नेसेसरी फॉर सर्टन स्पेशल रिझन्स. काही कन्स्टिट्युएंट्स आहेत ते काही कारणासाठीच वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, सम कन्स्टिट्युएंट्स मेक आवर बोन्स स्ट्रॉंग. काही घटक काय करतात की आपली हाडं मजबूत करतात. सम कन्स्टिट्युएंट्स गिव्स द बॉडी द अबिलिटी टू फाईट डिसीज. काही कन्स्टिट्युएंट काय करतात की रोगाच्या विरुद्ध प्रतिकारक्षमता वाढवतात. And for all the function of our body to go on smoothly, we need to drink plenty of water. आणि आपल्या शरीराचे सगळे फंक्शन्स व्यवस्थित होण्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. If our body is to work properly, it must remain healthy. So we must include all the food constituents in our diet. जर आपल्या बॉडीचं फंक्शन व्यवस्थित व्हायचं असेल तर आपण हेल्दी राहिलंच पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्या प्रकारचे फूडस्टफ्स आपल्या जेवणात आणले पाहिजेत. वी गेट ऑल दिस फूड कन्स्टिट्युएंट्स फ्रॉम डिफरंट फूडस्टफ्स इन डिफरंट क्वांटिटीज. दॅट इज व्हाय वी कीप यूजिंग डिफरंट फूडस्टफ्स इन आवर डेली मील्स. सच अ डाएट इन्शुअर्स प्रॉपर नरिशमेंट फॉर आवर बॉडी. आपल्या अन्न घटकातून आपण जे काही खातो ते वेगवेगळ्या प्रमाणात खातो. त्याच्यामुळं काय होतं, दॅट इज वाय वी कीप यूजिंग डिफरंट फूडस्टफ. त्याच्यामुळे काय होतं, आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूडस्टफ रोज खातो. आणि असं डाएट काय करतं की आपल्या शरीराचं व्यवस्थित नरिशमेंट करतं, म्हणजेच पोषण करतं.
डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, सम पीपल बिलीव्ह दॅट कॉस्टली फूड्स आर मोर नरिशिंग दॅन इनएक्सपेन्सिव्ह फूड्स. काही लोकांना असं वाटतं की खूप महागातलं खाल्लं तरच आपल्या शरीराचं व्यवस्थित पोषण होतं, पण असं काही नाही आहे. बट दॅट इज नॉट ऑलवेज ट्रू. पण असं नाही आहे. ऑल एक्सपेन्सिव्ह फूड्स आर नॉट मोर नरिशिंग. सगळेच महागडे जे पदार्थ असतात ते आपल्या बॉडीचं पोषण करतीलच असं नाही. सिमिलरली ऑल चीपर फूड्स आर नॉट लेस नरिशिंग. म्हणजे जे अगदी स्वस्त मिळतात ते कमी नरिश करतात असं काही नाही आहे. While preparing food items, some of the constituents in the foodstuff can get destroyed. We can take the following precautions to avoid that. आता काही वेळा काय होतं, आपण जेव्हा जेवण बनवत असतो तेव्हा काय होतं, त्यातले जे मुख्य घटक असतात ते नाहीसे होण्याची शक्यता असते. म्हणून ते होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. When cooking food, ॲड ओनली ॲज मच वॉटर ॲज इज नेसेसरी. जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे. यूज अ प्रेशर कुकर और कवर द फूड विथ अ लिड व्हाईल कुकिंग इट. जेवण बनवताना प्रेशर कुकरचा वापर केला पाहिजे किंवा ज्या भांड्यामध्ये आपण बनवलं त्याला आपण टोपण लावलं पाहिजे. Sprout pulses before using them. Use them while the sprouts are still small. Do not wait for them to grow long. जेव्हा आपण स्प्राऊट आणि पल्सेसचा वापर करतो म्हणजे मोड आलेले कडधान्य, तेव्हा काय केलं पाहिजे, जेव्हा स्प्राऊट्स खूप छोटे असतात तेव्हा त्याचा वापर केला पाहिजे. ते खूप लाँग होण्याची वाट पाहता कामा नये. यूज होल ग्रेन फ्लोअर विदाउट सिफ्टिंग. आपण काय करतो, गहू वगैरे असलं तर गव्हाचं पीठ काय करतो, चाळून घेतो, तर चाळून न घेता ते वापरलं पाहिजे. ईट फ्रूट्स लाईक चिक्कूज, फिग्स, ग्रेप्स, ॲपल्स अलॉंग विथ देअर स्किन्स. आता चिक्कू, अंजीर, द्राक्षे, ॲपल्स हे त्याच्या स्किनसहित खाल्लं पाहिजे. बिसाइड्स व्हेजिटेबल लाईक कॅरेट्स, रॅडिशेस, कुकुंबर, बीटरूट शुड बी इटन रॉ इन द फॉर्म ऑफ सॅलड. सॅलेडमध्ये आपण कॅरेट म्हणजे गाजर, मुळा, काकडी, बीट याचा वापर केला पाहिजे आणि ते कच्चेच खाल्ले पाहिजे. वेन यू आर पॉसिबल मिक्स 2 or 3 फूडस्टफ इन अ डिश. जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा आपल्या ताटामध्ये 2-3 वेगळ्या प्रकारचे घटक असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, ॲड ओनियन अँड पोटॅटोज टू युज्युअल्स. म्हणजे कांदा आणि बटाटा एकत्र करून एखादी भाजी. ॲड ड्रमस्टिक्स टू करीज. आमटीमध्ये शेवग्याची शेंग वापरली पाहिजे. ॲड सम सोप डाळ वाईल कुकिंग व्हेजिटेबल्स. भाज्या करताना काही अशी भिजवलेली डाळ वापरली पाहिजे. अ टंग फॉर टेस्टिंग. आपली जीभ काय आहे तर आपल्याला टेस्ट सांगते. ॲज युजल वी हॅड ऑल गॅदर्ड इन द गार्डन इन द इव्हिनिंग. आम्ही संध्याकाळी सगळी मुलं एकत्र जमलो होतो. मोनिका ताई सेड, शॅल आय टेल यू समथिंग फनी अबाउट आवर टंग. मोनिका ताई म्हणते, मी जिभेविषयी गंमतची गोष्ट सांगू का. ॲज वी ड्रू क्लोजर टू हर शी सेड, हाऊ डू वी मेक वॉटर स्वीट विदाऊट शुगर. आपण साखरेशिवाय पाणी कसं काय स्वीट करणार. जस्ट ट्राय दिस. चू अँड आमला वेल अँड ड्रिंक वॉटर राईट आफ्टर दॅट. द वॉटर टेस्ट स्वीट. तर तुम्ही काय करायचं, आवळा खायचा आणि त्याच्यानंतर पाणी प्यायचं, तर तुम्हाला ते पाणी गोड लागेल. रिअली आय नेवर न्यू दिस, सेड मेरी. मेरी म्हणते, मलाही माहीतच नव्हतं. देन बाळू सेड, वी लर्न लास्ट इयर दॅट आवर टंग हेल्प्स अस टू टेस्ट थिंग्स. आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे की आपली जीभ काय करते, वेगळ्या प्रकारच्या टेस्ट सांगते. बट हाऊ डज ओनली वन टंग टेल अस ऑल द डिफरंट टेस्ट. पण एकच जीभ कसं काय वेगळ्या प्रकारच्या टेस्ट सांगते. सुभाष पाईप्ड अप, सो डू यू वॉन्ट अ डिफरंट टंग फॉर एव्हरी टेस्ट. तर सुभाष काय म्हणतो, मग तुम्हाला प्रत्येक टेस्टसाठी एक वेगळी जीभ हवी आहे का. दॅट मेड एव्हरीवन लाफ. त्याच्यामुळे काय झालं, प्रत्येकजण हसले. मोनिका ताई सेड, बालू, वी हॅव ओनली 2 eyes अँड हाऊ मेनी कलर्स डू वी सी विथ देम. आपल्याला 2 डोळे आहेत, पण ह्या 2 डोळ्यांमुळे आपण कितीतरी प्रकारचे कलर्स पाहू शकतो. मग एकच जीभ का नाही सांगणार. ऑब्झर्व दिस. हे तुम्हाला निरीक्षण करायचे. वॉश युअर माउथ. तोंड धुवायचे. क्लीन युअर टंग. तुमची जीभ स्वच्छ करायची आहे. अँड स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. आणि आरशाच्या समोर उभं राहायचं आहे. स्टिक युअर टंग आउट अँड लुक ॲट इट केअरफुली. तुम्ही जीभ बाहेर काढून नीट ऑब्झर्व करायचे. यू विल सी टायनी पिक्स ऑन द टंग. तुमच्या जिभेवर तसे छोटे छोटे पिक्स दिसतील. दे आर कॉल्ड टेस्ट बड. त्याला आपण टेस्ट बड म्हणतो.
म्हणजेच ह्या टेस्ट वर्डमुळं काय होतं तर आपले वेगळ्या पदार्थांची चव सांगितली जाते. दिस टेस्ट वर्ड टेल अस द डिफरंट टेस्ट. आणि टेस्ट वर्ड आपल्याला वेगळ्या प्रकारची चव सांगतात. लेट अस सी हाऊ द टंग टेल्स अस द डिफरंट टेस्ट. आपण पाहूया की आपली जीभ कशी वेगळ्या प्रकारे टेस्ट सांगते. शुगर कँडी स्वीट, सॉल्ट सॉल्टी, टॅम्बरीन tamarind sour, fenugreek bitter, and a piece of an amla sour. Taste each of these things. After tasting each one, rinse your mouth with water. Wait for 2 minutes and then taste the next one. तर तुम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघायचे. प्रत्येक पदार्थ खायचे आणि त्याच्यानंतर त्याचं कशी चव लागते ती आपण खाली लिहायची आहे. आता शुगर खाल्ल्यानंतर कसं लागेल स्वीट, मीठ खाल्ल्यानंतर सॉल्टी, टॅम्बरीन म्हणजे चिंच खाल्ल्यानंतर आंबट, फेनुग्रिक सीड्स म्हणजे मेथी खाल्ल्यानंतर बीटर कडू असतं ते, पीस ऑफ एन आमला आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला आंबट लागेल.